पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे ही भाडेवाढ म्हणजे सामान्य माणसांना कोलमडून टाकणारी असून आज गप्प बसलो तर ही लूट थांबणार नाही असं सांगत कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठलवाडी बस डेपो येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। राज्यात एसटीच्या भाड्यात दरवाढ केल्यानं याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून या दरवाढीचा निषेध करण्यासाठी विठ्ठलवाडी बस डेपोच्या गेटवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करत चक्काजाम केला। बस डेपोमधून बाहेर पडणारी बस रोखून धरत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलकांना ताब्यात घेतलं। या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। महाराष्ट्र सरकारने 25 जानेवारीपासून एसटी भाडेवाढमध्ये अचानक वाढ केली 15%। ती 15%। आपण प्रत्येक एसटी आगार बघतोय, तिथे कसली सोय नाही। एसटीच्या गाड्या अगदी खड्डार आहेत, कुठे बंद पडतील सांगता येत नाही। अशा परिस्थितीमध्ये भाडेवाढ करणं चुकीचं आहे। एक तर सुविधा आहे, जबरदस्त भाडेवाढ। त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे हे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे। आणि कल्याण जिल्ह्याच्या वतीनं विठ्ठलवाडी डेपो आगार या ठिकाणी आम्ही गाडी बाहेर जाऊ देणार नाही। त्याचं कारण भाडेवाढ करणं म्हणजेच अगोदरच महागाईने त्रस्त लोक आहेत, महागाईने त्रस्त आहे। तिकडे बेरोजगारी वाढलेली आहे, त्यामुळे गुन्हेगारी वाढलेली आहे। बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढलेली, इकडे महागाईचं आकडं मुसळलेलं आहे। लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे। त्यात आता कुठे बाहेर जायचं असेल तर प्रवास सुद्धा होणार नाही। लाडक्या बहिणीला इलेक्शनच्या काळामध्ये नादाला लावून 1500 रुपये त्यांनी दिले, पण त्याच्या तिपटीनं 5 पटीनं अशा प्रकारची महागाई वाढवून मग ती एसटी भाडेवाढ असेल, गॅस सिलेंडर मध्ये असेल, बाकी इतर सगळ्या बाबतींमध्ये भाजीपाल्यामध्ये सुद्धा असेल ते वाढ केलेली आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करतोय। या सरकारला, निर्दयी सरकारला, नालायक सरकारला जाब महाराष्ट्राच्या जनतेने विचारलं पाहिजे। त्यासाठी आजची सुरुवात झालेली आहे। सगळी जनता रस्त्यावर येईल। महाराष्ट्र सरकारच नाही, केंद्र सरकारला सुद्धा या महागाईमुळे हलवल्याशिवाय राहणार नाही। जोपर्यंत ही भाडेवाढ रद्द होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचं तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने केलं जाईल। हे आपलं दुर्दैव, महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव आहे। ज्या खात्याचा मंत्री आहे तो मला माहित नाही, म्हणजे कारभार करतय कोण, नक्की चाललंय काय या देशामध्ये, या राज्यामध्ये। म्हणजे आंधळ दळतंय, कुत्रपीठ खातंय, दळतंय कोण, खातंय कोण याच्याकडे लक्ष नाही। फक्त कारभार खरोखर बोंगळ कारभार आहे। मंत्र्याला माहित नाही भाडेवाढ झालेली, मग केलं कोणी हा जनतेने जाब विचारला पाहिजे। आणि ही भाडेवाढ तात्काळ रद्द झाली पाहिजे। त्यानंतर बाकीच्या महागाईच्या बाबतीत सुद्धा आम्ही हे आंदोलन घेणार आहे। स्मार्ट मीटरच्या बाबतीत जे अदानीकडे हे MSEBीचं चाललेलं आहे त्याच्या आड्याने सुद्धा महागाई वाढणार आहे, त्याचा बोजा लोकांवर पडणार आहे। त्याचंही आम्ही आंदोलन लवकरात लवकर घेणार।